नमस्कार. विकास समाचारमध्ये आपले स्वागत. आंतरराष्ट्रीय योग दिवस 2024 रानगाव येथे उत्साहात साजरा. 2015 पासून जागतिक स्तरावर दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. पालघर जिल्हा वसई येथील रानगाव या गावात हिना चॅरिटेबल ट्रस्ट मी आणि माझं गाव योग केंद्र येथे जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात या योग केंद्रातील बालक, तरुण, प्रौढ व सेवानिवृत्त पुरुष व महिलांनी योगाचे विविध आसने प्रदर्शित केले व समाजाला उदाहरण दिले की योग करून आम्ही बहुतांश आजारांना हरवू शकतो. हिना चॅरिटेबल ट्रस्ट मी आणि माझं गावचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक संदेश काळोखे यांनी योगाचे महत्त्व व त्यापासून होणारे फायदे याबद्दल माहिती दिली. यावेळी 10वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन सत्कारही करण्यात आले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच एक अपंग मुलीला व्हीलचेअरचे अनुदान करण्यात आले. त्याचप्रमाणे उपस्थित पाहुण्यांनी व संदेश काळोखे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. माझा या गावात जन्म झाला, या गावचे माझ्यावर ऋण आहे आणि ते मला फेडायचे आहेत. माझ्या या गावात मला काही चांगलं करायचं आहे, म्हणून मी या संस्थेची स्थापना केली आहे, असे हिना चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक संदेश काळोखे यांचे म्हणणे आहे. या संस्थेतर्फे पालघर जिल्ह्यातील अनेक गाव पाड्यांमध्ये जाऊन गरजूंना शैक्षणिक सामग्री, धान्य व इतर वस्तू वाटप करण्याचे सामाजिक कार्य करण्यात येते. सदर कार्यक्रमात उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून नजीर मुल्लानी, ऑल इंडिया न्यूज रिपोर्टर, शहनाज शेख, पत्रकार, साप्ताहिक कोकण विकास, रफिक मेमन, संपादक मेमन फास्ट न्यूज, चंदन सर, एरिना मॅडम, खान मॅडम व इतर मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. सांगण्या अगोदर हिना चॅरिटेबल ट्रस्टच्या बद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगतो. हिना ही माझी मुलगी आहे. मी दुसऱ्या ट्रस्ट बरोबर कामं केली, भरपूर काही कामं केली, वसईमध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये कामं केली, पण सरतेशेवटी ट्रस्ट ही दुसऱ्याची आहे. मला कुठेतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी मी माझ्या मुलीच्या नावाने हिना चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केली, जेणेकरून समाजातील गोरगरीब लोकांपर्यंत मी कसं पोहोचू शकेल आणि ज्या गावात मी जन्म घेतला, लहानाचा मोठा झालो आणि ज्या गावाने मला प्रेम दिलं, आपलंसं केलं, त्या गावासाठी मी काय देऊ शकतो. कारण मनुष्य प्राण्याला इतकंच वाटतं की कुटुंब म्हणजेच माझं विश्व आहे. परंतु एक दिवस तुम्ही हा विचार करा की कुटुंबा व्यतिरिक्त आपण सुद्धा समाजाचे देणेकरी आहोत, हे विसरू नका. कारण समाजामध्ये जे वंचित लोक आहेत, अन्नापासून आहेत, कपड्यापासून आहेत, एज्युकेशन पासून आहेत, त्या लोकांना जर आपण मदत केली तर त्यांचा सुद्धा भविष्याचा मोठा वाटा आपण उचलू शकतो. ज्या पद्धतीने हे मला समजतं ते तुम्हालाही समजलं पाहिजे. म्हणून मी माझ्या मुलीच्या नावाने हिना चॅरिटेबल ट्रस्ट रजिस्टर करून घेतली आणि माझ्या कामाला मी लागलो. पहिली सुरुवात माझी हिना चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं गावामध्ये मी आणि माझं गाव योग केंद्र रानगाव ही संकल्पना चालू केली की मी गावासाठी देऊन काय देणार. तर गावातील लोकांना जे आजारी आहेत, मानसिक संतुलन बिघडले आहे, आनंद कुठे आहे, शांती कुठे आहे हे शोधता येत नाही, ते त्यांच्याकडून शोधण्याचं काम करण्यासाठी भगवंतांनी मला या पृथ्वीतळावर पाठवलेलं आहे. मी एवढंच समजतो. त्या उद्देशाने मी आणि माझं गाव योग केंद्र रानगाव याची स्थापना केली. आज तुमच्या कृपेने आपल्या गावातच स्वतःचं योग सेंटर तयार होते आणि भगवंताच्या कृपेने पुढच्या वर्षी 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन आपल्या हक्काच्या जागेवर होणार अशी मी आशा करतो. हा माझा पहिला उपक्रम आहे. हा उपक्रम असा आहे की जीवन म्हणजे काय आणि जीवनाची परिभाषा काय हे ज्या वेळेला मनुष्याला कळत नाही ना, त्यावेळेला माणूस कळत नाही. मनुष्याला समजलं पाहिजे की या पृथ्वीतळावर माझा जन्म झालाय, नक्की हे शरीर माझं काय आहे, या शरीरामध्ये माझा श्वास चालू आहे, त्या श्वासाची किंमत तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही या पृथ्वीतळावर येऊन मोठी चुकी केली. पहिलं स्वतःला सिद्ध करा. ज्यावेळी तुम्ही स्वतःला सिद्ध कराल त्यावेळी तुम्हाला जीवनाचा अर्थ कळेल.
त्या उद्देशाने माझं सेंटर चालू केले आणि माझं कामाची रूपरेषाही चालू आहे. दुसरी गोष्ट, मी आणि माझं गाव योग केंद्रातील जे सदस्य आहेत हे आमचं प्रेमाने आणि मायेने बनवलेले कुटुंब आहे. या कुटुंबानेच मला इथपर्यंत आणलं, त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. दुसरी गोष्ट, हिना चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, तलासरी या खेडोपाडी गावात जाऊन तेथील लोकांची पाहणी करून त्या लोकांना अन्नधान्य वाटप, कपडे वाटप, एज्युकेशनसाठी लागणाऱ्या वस्तू आमची टीम, योग केंद्राची टीम जाऊन त्यांना वाटप करतो. तसेच माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून ज्यांनी मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी जी ताकद, जे धैर्य माझ्या मनामध्ये उत्पन्न केलं, जी सख्खी बहीणही करू शकत नाही, ती माझी लाडकी बहीण एरिनाताई, हिचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. कारण तिचं योगदान मला त्यावेळेला वेळेला भेटलं म्हणून मी आज स्टँडिंगवर आहे, नाहीतर मला हा स्टँड भेटलाच नसता. प्रत्येक दिवशी त्या जॉबवर जरी असल्या, संध्याकाळच्या वेळेला त्यांच्या मेडिकलमध्ये जरी असल्या, तरी मला फोन करून चौकशी करणार की संदेश पुढचं प्लॅनिंग काय, पुढचं प्लॅनिंग काय, काय करायचं काय नाही. ह्या मार्गदर्शनामुळे मी इथपर्यंत पोहोचतोय. मला खूप बरं वाटतं की माझ्या पाठीशी कोणतरी आहे. आणि तदनंतर दुसरी ताई माझ्या साईडला उभी राहिली, ते आमच्या खान मॅडम. बघा, भगवंताची लीला कशी असते आपल्या हातात नाहीये. एक ताई मला दिसली, दुसऱ्या साईडला दुसरी ताई दिली आणि मध्ये मी आहे, तर मला घाबरच काय. तर कुठून तरी मला एक बॅलन्स भेटतोय कामाची रूपरेषा आखण्यासाठी. कारण कुठलाही गोष्ट करताना एका हाताने होत नाहीये, त्याला 2-3 हाताची गरज लागते. त्यांचं मोटिवेशन मला इतकं मिळतं ना, त्या मोटिवेशनमुळे मी पुढचे पाऊल टाकताना कार्यक्रम सक्सेस करतो.